नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, BA तृतीय वर्षामध्ये साहित्यशास्त्र ही अभ्यासपत्रिका आपण पाहत आहोत। या 10व्या अभ्यासपत्रिकेमध्ये आपण आत्तापर्यंत 2 प्रकरणं पाहिलेली आहेत। एक साहित्याचं स्वरूप आणि दुसरं साहित्याचं प्रयोजन। साहित्याचं स्वरूप या प्रकरणामध्ये आपण साहित्य म्हणजे काय हे पाहिलं। प्राचीन संस्कृत कवीनं सांगितलेल्या साहित्याच्या व्याख्या पाहिल्या आणि त्यानुसार साहित्याची जी काही 6 प्रयोजन आहेत, अलंकार, वक्रोक्ती, रीती, औचित्य, रस आणि ध्वनी, या विचाराचा साहित्याच्या स्वरूपाच्या दृष्टिकोनातून विशेषाचा विचार केला। पाश्चात्यांनी सांगितलेल्या काव्याच्या काही व्याख्या पाहिल्या आणि पाश्चात्यांनी सांगितलेले काव्याचे विशेष पाहिले। मराठी साहित्यातील साहित्य विचार आपण पाहिला। त्यानंतर ललित साहित्यातून व्यक्त होणाऱ्या अनुभवाचे विशेष पाहिले आणि शेवटी ललित साहित्य आणि शास्त्रीय किंवा ललितेतर साहित्यातील फरक, साम्य, भेद आपण पाहिला आणि ह्या प्रकरणाचा सांगता समारोप केलेला आहे। त्यानंतर दुसरं प्रकरण आपण पाहिलं, साहित्याचे प्रयोजन। त्याच्यामध्ये प्रयोजन म्हणजे उद्देश, हेतू, प्रयोजन म्हणजे काय हे पाहिलं। प्रयोजन आणि परिणामातला फरक पाहिला। प्रयोजन, साहित्याचं प्रयोजन कशासाठी हेही आपण पाहिलं आणि प्राचीन संस्कृत कवीने सांगितलेली साहित्याची प्रयोजने कोणतीही सांगितली आणि मम्मटाच्या प्रयोजनाची एक कारिका, काव्य, यशस्वी, अर्थकर्ते, व्यवहारविदे, शिवेत रक्षते, सत्य परिनिवृत्ते, कांता समित उपदेश युजे, ही मम्मटाच्या काव्यप्रयोजनाची कारिका सांगून मम्मटाने सांगितलेली 6 काव्यप्रयोजने पाहिली आपण। यश किंवा कीर्ती हे पहिलं, दुसरं अर्थप्राप्ती, तिसरं अशुभ निवारण आणि चौथं व्यवहार ज्ञान, 5वं कांता समित उपदेश आणि 6वं आनंद। ही 6च्या 6 प्रयोजन आपण व्यवस्थितपणे सविस्तर पाहिलेली आहेत। त्यानंतर अर्वाचीन किंवा पाश्चात्य प्रयोजनाचा विचार करत असताना आपण त्याचीही आत्माविष्कार असो, पलायनवाद असो, वासनातृप्ती असो किंवा कॅथॅसिस, ज्याला म्हणू आपण कॅथॅसिस, हे प्रयोजन आपण पाहिलेलं आहे। अनेक जीवनानुभूती असेल, या सगळ्या प्रयोजनाचा आपण थोडक्यामध्ये विचार केलेला आहे। कलेसाठी कला, भावनाचे विरेचन, त्याला कॅथॅसिस असं म्हटलं जातं। परतत्व स्पष्ट, स्वरूपनिष्ठा, नवनिर्मिती, अनुभव विश्वाची समृद्धी, प्रचार, जिज्ञासापूर्ती, अनेक प्रचार, इच्छापूर्ती, वासनापूर्ती, स्वप्नरंजन, उद्बोधन, ह्या सगळ्या प्रयोजनाचा आपण विचार केलेला आहे। तुम्ही सर्वजण सविस्तरपणे अभ्यास करतच आहात आणि हे सगळं व्हॉट्सअपवर मी टाकलेलंही आहे तुम्हाला अभ्यासासाठी म्हणून। या नोट्स पण दोन्ही प्रकरणाच्या टाकलेल्या आहेत। आता आपण शब्दशक्ती विचार हे तिसरं प्रकरण पाहत आहोत। याच्यात एकूण 5च प्रकरण आहेत आणि तिसऱ्या प्रकरणातला पहिला टप्पा आपण पूर्ण केलेला आहे। त्याच्यात 3 टप्पे आपण पाहणार आहोत। पहिला, शब्दशक्तीचे 3 प्रकार आहेत, अभिधा शब्दशक्ती, लक्षणा शब्दशक्ती आणि व्यंजना शब्दशक्ती, आणि नंतर तात्पर्यार्थ शब्दशक्ती म्हणून आहे, तीही आपण थोडक्यामध्ये पाहणार आहोत। मग शब्दशक्ती म्हणजे काय पाहिलं आपण। अभिधा तिन्ही शब्दशक्तीमधून व्यक्त होणाऱ्या अर्थाचा विचार केला। शब्द कसे निर्माण होतात, शब्दाला अर्थ कसा प्राप्त होतो हे पाहिलं। शब्दाला अर्थ संकेतातून प्राप्त होतो हे आपण पाहिलं। संकेत मग जातीवाचक की व्यक्तिवाचक हे पाहिलं। अभिधा शब्दशक्तीचे प्रकार पाहिले आणि आता आपण अभिधा शब्दशक्तीचे मुख्य प्रकार 3, योग अभिधा, रूढी अभिधा आणि योग रूढी अभिधा। योग म्हणजे उत्पत्ती, उत्पत्तीपासून तयार होणारा शब्द आणि त्यापासून निघणारा अर्थ योग अभिधा शब्दशक्तीतून व्यक्त होत असतो। वाचक, लेखक, वाच अधिक क, लेख अधिक क, क हा प्रत्यय लागून वाच या शब्दाला किंवा लेख या शब्दाला क हा प्रत्यय लागला। नाटककार असेल, शिल्पकार असेल, शिल्प अधिक कार, नाटक अधिक कार, कारण नामाला कार हा प्रत्यय लागला
इकार उकार या दृष्टिकोनातून उत्पत्ती, योग म्हणजे उत्पत्ती, उत्पत्ती म्हणजे प्रत्यय लागणे, प्रत्यय लागून तयार होणारा अर्थ, त्याला योग अविदा शब्दशक्ती म्हणतात. हे आपण पाहिलं. रूढी म्हणजे उत्पत्तीनं अर्थ लागत नाही, तेव्हा रूढीनं काही शब्दाचा अर्थ लागत असतो. तेव्हा झाड, पाणी, मंडप याची उत्पत्ती नसते. रूढीनं कुणीतरी केव्हा तरी याला झाड म्हटलं, वाघ म्हटलं, सिंह म्हटलं, पाणी म्हटलं आणि तेव्हापासून रूढीनं तो अर्थ तयार झाला. योग रूढी शब्दशक्तीमध्ये उत्पत्तीनं अर्थ लागत नाही, पण योगानं तो अर्थ लागतो. पंकज या शब्दाची उत्पत्ती पंक अधिक ज म्हणजे चिखलात जन्मलेले ते पंकज असा अर्थ घेतल्यास पंकज म्हणजे बेडूक किंवा चिखलातील कृमी, कीटक असा अर्थ होतो. पण इथं पंकज या शब्दाचा अर्थ उत्पत्तीनं न घेता रूढीनं घेतलेला आहे. पंकज म्हणजे कमळ असा त्याचा अर्थ होतो. अशा पद्धतीनं अविदा शब्दशक्तीचे प्रकार पाहिले. आता आपण लक्षणा शब्दशक्ती पाहणार. शब्दाची ही दुसरी शक्ती आहे. लक्षणा शब्दशक्ती हे शब्दाची दुसरी शब्दशक्ती आहे आणि या दुसऱ्या शब्दशक्तीचा विचार आपण करणार आहोत. या ठिकाणी अभिधा शब्दशक्ती पाहिल्यानंतर लक्षणा शब्दशक्ती आपण पाहणार आहोत आणि शब्दाची ही दुसरी शब्दशक्ती म्हणजे लक्षणा शब्दशक्ती आहे. वाक्याचा अर्थ समजण्यासाठी कित्येक वेळेला वाच्यार्थ किंवा मुख्यार्थ अपुरा पडतो, त्याचा उपयोग होत नाही, किंवा मुख्यार्थ किंवा वाच्यार्थाचा उपयोग होत नाही, अपुरा पडतो, तो घेता येत नाही. यावेळी शब्दाचा गौण अर्थ लक्षात घ्यावा लागतो. मुख्य अर्थाच्या जागी गौण अर्थ लक्षात घ्यावा लागतो. त्या शब्द व्यापाराला लक्षणा शब्दशक्ती असे म्हणतात आणि यापासून निघणाऱ्या अर्थाला लक्षार्थ असं म्हटलं जातं. आणि लक्षार्थालाच मूळ अर्थानं लक्षिलेलं असतं. लक्षणा शब्दशक्तीलाच उपचार किंवा भक्ती असेही म्हटले जाते. जिथे अभिधा शब्दशक्ती अपुरी पडते, जिथे अभिधा शब्दशक्ती कमी पडते, जिथं अभिधा शब्दशक्तीचा अर्थ लक्षात न घेता अभिधा शब्दशक्तीच्या अर्थाने, मुख्य अर्थाने आपणाला एखाद्या गोष्टीचा, एखाद्या वाक्याचा अर्थ लागत नाही, तो लक्षात घ्यावा लागतो, तेव्हा मात्र लक्षणा शब्दशक्ती सुरू होते. जिथं अभिधा शब्दशक्ती अपुरी पडते तिथे लक्षणा ही लक्षणा शब्दशक्तीने वाक्यातला अर्थ लक्षात घ्यावा लागतो आणि लक्षणा शब्दशक्ती ती त्या ठिकाणी सुरू होते. उदाहरणार्थ, माझ्या ग दारावरनं कुण्या राजाचा हत्ती गेला. आता दारावरून राजाचा हत्ती जातो का? आणि दारावरून जर राजाचा हत्ती गेला तर चौकट राहते का? दार राहतं का? पण बोलताना बोलून जातो माणूस. माझ्या दारावरनं, माझ्या दारावरून राजाचा, कुण्या राजाचा हत्ती गेलेला आहे. दारावरून हत्ती तर जाऊच शकत नाही आणि दारावरून हत्ती गेला तर चौकट राहत नाही, असं शक्यच नाही आहे. दाराच्या समोरून रस्त्यावरूनच तो हत्ती जात असतो. मुख्य अर्थ हा आहे, पण लक्षात घ्यावा लागतो. बोलताना आपण बोलून जातो, माझ्या ग दारावरनं कुण्या राजाचा हत्ती गेला. दारावरून राजाचा हत्ती कसा जाईल? समोरून जातो तो, म्हणून लक्षात घ्यावा लागतो. मुख्य अर्थ इथं कमी पडला, अपुरा पडला. अभिधा शब्दशक्तीनं हा अर्थ लक्षात घेता येणार नाही. कारण दारावरून खरोखर जर अर्थ घ्यायचा असेल अभिधा शब्दशक्तीचा, मुख्य अर्थ काय आहे? दारावरून हत्ती गेला. दारावरून हत्ती जाऊ शकत नाही, लक्षात घेतलं पाहिजे. आपण म्हणतो, सहज म्हणतो, मी केशवसूत वाचला, मी कुसुमाग्रज वाचला, मी वि. स. खांडेकर वाचला, मी नाशी फडके वाचला, मी अण्णाभाऊ साठे वाचला, मी शंकर पाटील वाचला म्हणतो. अरे आज अण्णाभाऊ साठे वाचला आपण म्हणतो, अण्णाभाऊ साठे जिवंतच नाही, काय वाचणार आहे? ते काय आहे नेमकं? त्यांना काय वाचतो तुम्ही?
कारण केशवसूत वाचला, केशवसूत कुठं वाचला? त्यांचं साहित्य वाचलंय आपण, लक्षात घेतलं पाहिजे. केशवसूत वाचला या शब्दाचा अर्थ केशवसूतांना समोर आणून आपण वाचू शकत नाही. त्यांचं साहित्य, त्यांच्या कविता, त्यांचं लेखन याचं वाचन आपण आज केलेलं आहे. अण्णाभाऊ साठेंचं लेखन आपण वाचलेलं आहे, कुसुमाग्रजांचं लेखन वाचलेलं आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टी जर पाहिला, मी केशवसूत वाचला आणि बुद्ध हसला. APJ अब्दुल कलाम यांनी जेव्हा एका क्षेपणास्त्राची यशस्वी प्रयोग केला तेव्हा अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते आणि त्यांनी अटल बिहारी वाजपेयीला एक मेसेज पाठवलेला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलं आणि बुद्ध हसला. म्हणजे क्षेपणास्त्राचं यशस्वी प्रक्षेपण झालं असं त्यांनी म्हटलेलं नाही आहे. कारण APJ अब्दुल कलाम म्हणतात आणि बुद्ध हसला. याचा अर्थ काय? बुद्ध म्हणजे कोण? मानवतावादाचे प्रतीक. बुद्ध म्हणजे प्रेमाचे प्रतीक. बुद्ध म्हणजे समतेचे प्रतीक. बुद्ध म्हणजे शांततेचे प्रतीक आहे. गौतम बुद्ध, महात्मा गौतम बुद्ध हे शांततेचे प्रतीक आहेत. मी हे क्षेपणास्त्र तयार केलेलं आहे, यातून भारताचं बलाढ्यपण जगाला दाखवून दिलेलं आहे. आपण कुठल्याच गोष्टीत आज कमी नाही हे मी जगाला दाखवून दिलेलं आहे या संशोधनातून. यातून एखादा देश गारद बी होऊ शकतो, चिराग बी होऊ शकतो, पण याचा वापर मानवतावाद्यासाठीच केला पाहिजे, शांततेसाठीच केला पाहिजे. बुद्ध हे शांततेचे प्रतीक आहेत, प्रेमाचे प्रतीक आहेत, मानवतेचे प्रतीक आहेत, बंधुत्ववादाचे प्रतीक आहे. समता, स्वातंत्र्य, बंधुता, मानवता, प्रेम ह्या सगळ्या गोष्टी गौतम बुद्धांनी सांगितलेल्या आहेत आपल्या बौद्ध धर्मामध्ये. आणि मी हे सगळं तयार केलं. बलाढ्यपण आता आपण 21व्या शतकामध्ये महासत्ता बनू, बलाढ्य हो, पण हे क्षेपणास्त्र मी अशा पद्धतीचं तयार केलं आहे आणि त्याचं यशस्वी प्रक्षेपण केलेलं आहे. पण त्याचा वापर कसा करायचा म्हणून हा बुद्ध हसला का आणि बुद्ध हसला असा संदेश APJ अब्दुल कलाम यांनी दिलेला आहे. याचा म्हणजे बुद्ध हसला का नाही, त्याचा अर्थ काय घ्यायचा आपण हे लक्षात घेतलं पाहिजे. जो अर्थ लक्षात घ्यायचे ते माननीय पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींनी घेतलेला आहे. हा प्रश्नच नाही आहे. आणि बुद्ध हसला म्हणजे लक्षणा, मी काय म्हणतो, वाच्यार्थ इथं कमी पडतो, आपल्याला मुख्यार्थ इथं कमी पडतो. आपल्याला त्याच्या पाठीमागचा अर्थ लक्षात घ्यावा लागतो. त्या वाक्याच्या शब्दाच्या पाठीमागची भूमिका, त्या शब्दाच्या पाठीमागची अर्थाची वलय आणि वाक्याच्या पाठीमागची अर्थाची वलय आपल्याला लक्षात घ्यावी लागतात. जिथं मुख्यार्थ कमी पडतो तिथं लक्षार्थ उभा राहतो. तो शुद्ध राक्षस आहेस असं आपण म्हणतो. आता समोर उभा टाकलेल्या माणसाला आपण जर सरळ म्हटलं तू शुद्ध राक्षस आहेस, तर तो काय राक्षस आहे का? हो, तो माणूस आहे. राक्षस कसा आहे? पण त्याचे गुण आहेत तसे, लक्षात घेतलं पाहिजे. तो राक्षस नाही आहे. गंगायाम घोष, गंगेवर गवळीवाडा असू शकतो का? नदीवर गवळीवाडा असतो का? गंगेच्या काठावर गवळीवाडा असतो. गंगायाम घोष म्हणजे गंगेवर गवळीवाडा. गवळ्याचा वाडा गंगेवर असू शकतो का? नाही. गवळ्याची घरं जुन्या काळामध्ये, प्राचीन काळामध्ये जर विचार केला तर नदीच्या काठावर होती. कारण त्यांच्या गाई, गुरं, ढोरं सगळी गोठा मोठा, त्यांची घरं, पिण्यासाठी पाणी या सगळ्याची व्यवस्था म्हणून गंगेच्या काठावर त्यांची घरे होती. गंगेच्या काठावर त्यांचा गवळीवाडा होतो, चरण्यासाठी रान होतं, म्हणून गंगायाम घोष म्हटलं जातं. गंगेवर कोणता गवळीवाडा असू शकत नाही, कुणी बांधूही शकत नाही, गंगेच्या काठावरच असतो. मुख्य अर्थ सोडून आपणाला लक्षात घ्यावा लागतो. अर्थ, मुख्य अर्थ म्हणजे गंगेवर गवळीवाडा, तो तर असू शकणार नाही, गंगेच्या काठावरच असणार आहे तो. मग लक्षात घेतला पाहिजे. तिथं मुख्य अर्थ इथं अपुरा पडतो. अभिधा शब्दशक्ती वाच्यार्थ अपुरा पडला, अभिधा शब्दशक्ती अपुरा पडते. कारण गायी पाण्यावर काय म्हणून आल्या, काग गंगा यमुनाही या मिळाल्या, कवी बीची कविता आहे. म्हणजे तो हा कवी आपली एक मुलगी आहे, लहान 6-7 वर्षाची मुलगी आहे, आणि कवी बी का दत्त, मला नेमकं कवीचं नाव आठवत नाही, पण तो त्याची म्हणजे त्या मुलीची आई वारलेली आहे, कवीची बायको वारलेली आहे, आणि ही मुलगी रडायला लागलेली आहे. त्या
मुलीचं सांत्वन करण्यासाठी हा कवी आपल्या मुलीला म्हणतो, गायी पाण्यावर काय म्हणून आल्या, काग गंगा यमुना ह्या मिळाल्या. आता गायी पाण्यावर आल्या, ती रडायला लागलेली आहे, डोळी दारातून गंगा यमुना व्हायला लागलेल्या आहेत, दोन्ही डोळ्यातून गंगा यमुना व्हायला लागलेल्या आहेत आणि ती रडायला लागलेली आहे. कदाचित आईच्या आठवणीमुळे ती रडत असेल. म्हणजे हा प्रसंग मला सांगायचं एवढंच आहे. या 5-6 उदाहरणं मी दिलेली आहेत तुमच्यासमोर. या सर्व उदाहरणामध्ये मुख्यार्थ जर घेतला तर त्या वाक्याचा अर्थ आपल्याला लक्षात येत नाही. लक्षणा शब्दशक्तीनं त्या अर्थाचा वाक्याचा अर्थ लक्षात घ्यावा लागतो आणि लक्षात घेऊनच त्याचा अर्थ व्यक्त करावा लागतो. याला खूप महत्त्व आहे. म्हणून वरील सर्व उदाहरणामध्ये दारावरून असेल, केशवसूत असेल, राक्षस, गंगायाम असेल, गायी असतील, गंगा यमुना असतील इत्यादी शब्दाचा मुख्यार्थ लक्षात न घेता अमुख्य म्हणजे गौण अर्थ येथे लक्षात घ्यावा लागतो. म्हणून ही लक्षणा शब्दशक्ती आहे. अभिधा शब्दशक्तीपेक्षा लक्षणा शब्दशक्ती काव्याला जवळ जाणारी आहे. हेतूशिवाय लक्षार्थ हा सिद्धच होत नाही. समीपता, साहचर्य, सादृश्यता, कृती इत्यादी संबंधामुळेच मुख्यार्थाबद्दल लक्षार्थ हा वाक्यामध्ये येत असतो. आणि या दृष्टिकोनातून लक्षणा शब्दशक्तीसाठी काही आवश्यक बाबी आहेत. त्या आवश्यक बाबी उद्या पाहू. आपण इथंच थांबू. धन्यवाद.